करवीर तालुक्यातील सोनतळी, राजपूतवाडी, वडणगे परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. चोरट्यांनी बंद घरं लक्ष्य करत किमती वस्तू लंपास केल्यात. बुधवारी रात्री चोरट्यांनी प्रयाग चिखली, सोनतळी परिसरातील जवळपास 8 बंद घरं लक्ष्य केली. या परिसरातील सहदेव मोरे यांच्या घरी सौरभ कांबळे हे कुटुंबियांसमवेत भाड्यानं राहतात. कांबळे कुटुंबीय 2 दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. बुधवारी रात्री अज्ञातांनी कांबळे यांच्या बंद घराचा कडेकोंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कांबळे यांच्या घरातून किमती कॅमेरा असलेली बॅग तसंच मोबाईल आणि 5,000 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केलाय. यानंतर चोरट्यांनी धनराज यादव, भगवान खांबे, शैलेश अस्वले, नारायण कळके, दिगंबर सातपुते, दीपक पाटील आणि विक्रम चव्हाण यांच्या बंद घरांचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणी चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटलं, मात्र त्यांना इथं कोणत्याही किमती वस्तू मिळून आल्या नाहीत. घरफोडीच्या घटनेची माहिती मिळताच करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या साहाय्यानं शोध मोहीम सुरू केली, मात्र श्वान त्याच परिसरात घुटमळल्यानं पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही. या प्रकरणी सौरभ कांबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या परिसरात होत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.